Morning student. Today we are learn mathematics. म्हणजेच आज आपण गणित शिकणार आहे. गणिताचा पहिला जो धडा आहे तो आहे रोमन अंक. तर आज आपला पहिला धडा आहे तो म्हणजे रोमन अंक. का या घड्याळामध्ये जे सगळे अंक दिसत आहेत 1 2 3 4 5 6 12 पर्यंत हे सगळे जे लिहिलेले आहेत ते काय आहेत रोमन अंक आहेत. हे रोमन अंक आता आपल्याला 20 पर्यंत लिहिता येतात. आपण चौथीमध्ये ते शिकलेलं आहे, पण पाचवीमध्ये आता आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे. थोडीशी आपण उजळणी पहिला करूया आणि मग आपण पुढे जाऊ. आपल्याला माहिती आहे हा 1 किंवा 1 त्याला आपण रोमन अंक काय लिहितो इंग्लिशमधला आय. काय लिहितो इंग्लिशमधला आय. 2 लिहिताना आपण 2 आय एकत्रित करून काय करतो 2 उभ्या रेषा त्याला म्हणायच्या ते 2 ह्या पद्धतीने लिहितो. 3 लिहिताना 1 2 आणि 3 या पद्धतीने 3 आय एकत्र करून आपण 3 लिहितो. 4चा नियम मी नंतर थोड्या वेळाने सांगते. आणि 5ला आय न लिहिता व्ही हा लिहिला जातो. तर हे रोमन अंक लिहिताना काही 4 नियम दिलेले आहेत. ते 4 नियम जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला मोठ्यात मोठी कुठलीही संख्या लिहिता येते. ते आपण आता बघणार आहे. तर नियम पहिला काय आहे 1 ते 10. 1 ते 10 यामधले अंक जे आहेत ही जी अक्षर आहेत ती आपण एकापेक्षा जास्त वेळा लिहित गेलो तर त्याची बेरीज करायची असते. म्हणजे आता 2 लिहिताना हा 1 आणि हा दुसरा 1 यांची बेरीज म्हणजे 2 अशा पद्धतीने हा दुसरा अंक लिहिला जातो. 3 लिहिताना आपण काय करतो 1 2 3 म्हणजे एका वेळा जास्त आय लिहून त्याची बेरीज करतो आणि तो लिहितो. हा पहिला नियम आहे. आता त्यामध्ये आपण एक्स हा काय आहे 10 आहे बरोबर. एक्स हा 10 आहे. हा 10 एकदा लिहिला तर तो झाला 10. पण एक्स 1 आणि 2 वेळा लिहिल्यावर त्याची काय करायची बेरीज 10 आणि 10 20. लक्षात आलं. 3 वेळा लिहिला तर काय झालं तो होतो 30. लक्षात येतंय. म्हणजे 1 ते 10 एकापेक्षा 3 वेळा आपण घेऊ शकतो. तो 3पेक्षा जास्त वेळा घ्यायचा नाही. म्हणजे आय एकदा आय दोनदा म्हणजे 2 आय 3 म्हणजे 3. पण 4 वेळा घेतला की तो 4 होत नाही. हा आय हा एक अक्षर फक्त 3दाच आपल्याला घेता येते. तसंच एक्स हा एकदा घेतला की 10, दोनदा घेतला की 20, तीनदा घेतला की 30, पण तो 40 होत नाही. लक्षात आलं. म्हणजे ही जी 2 अक्षर आहेत ती फक्त 3 वेळाच आपल्याला घेता येतात रोमन. हे नियम आहेत. हा तो पहिला नियम आपण शिकलेलो आहे. कळलं. पहिला नियम ह्या 2 अक्षरांची बेरीज हा पुढचा अंक येतो. तसंच हा अंक हे जे अक्षर आहे ते आपण 3 वेळा फक्त घेऊ शकतो. हा पहिला नियम आहे. लक्षात आला सगळ्यांच्या. आणि एक त्यातला नियम म्हणजे काय तर हा जो व्ही आहे व्ही म्हणजे काय 5. पण हा 5 एकदा दोनदा तीनदा असं आपण लिहायचा नाही आहे. हे अक्षर आपण लिहित नाही. फक्त कुठली अक्षर लिहितो फक्त आय आणि एक्स हेच 3दा लिहायचे बरोबर. पण व्ही हा लिहायचा नाही. आयची बेरीज एकदा दोनदा तीनदा जास्ती वेळा घेऊ शकतो. तसंच एक्स हा एकदा दोनदा आणि तीनदा घेऊ शकतो. पण व्ही हा 5 आपण रिपीट करायचा नाही. हे 2 नियम कळले. यांची बेरीज होते आणि पुढचा अंक तयार होतो. दुसरा नियम आहे हे आपण जास्तीत जास्त 3 वेळा घेऊ शकतो आणि व्ही हा आपण रिपीट करायचा नाही. लक्षात आलं. आता त्याच्या पुढचा नियम हा व्ही आहे 5. 5च्या आधी आय हा अक्षर जर आपण घेतलं 5च्या आधी आय घेतला तर त्याची किंमत वजा करायची. म्हणजे 5ची किंमत आहे 5 आय लिहिल्यामुळं तो एक संख्या कमी म्हणजे त्याची किंमत झाली 4. लक्षात आलं. त्याची किंमत झाली 4. पण हा आपण आय घेतला
पण तो 5च्या पुढे लिहिला, 5च्या पुढे लिहिला तर तो काय होणार, प्लस होणार, म्हणजेच बेरीज होणार. म्हणजे हा 5 आणि हा आय म्हणजे 1, म्हणजेच ह्याला म्हणायचा 6. काय म्हणायचा, 6. आणि ह्या व्हीच्या आधी जर आपण घेतला तर काय करायचं, 5 वजा 1 म्हणजे 4. येते लक्षात तुमच्या. नियम पुढचा काय आहे, व्ही हा 5, या व्हीच्या आधी लिहिला तर करायचा वजा, आणि व्हीच्या नंतर लिहिला तर तो करायची बेरीज. म्हणजे व्ही म्हणजे 5, त्याच्यातनं वजा 1 म्हणजे त्याची किंमत झाली 4, आणि व्हीच्या पुढे 1 म्हणजे वजा अधिक 1 म्हणजेच 6. आलं लक्षात. हां, या पद्धतीने हा तिसरा नियम झाला. 8 लिहिताना 8 लिहिताना हा x लिहिला आणि त्याच्या आधी 1 2 दिले, म्हणजे 10तनं 2 वजा केले की झाला 8. हे असं होत नाही. का होऊ शकत नाही, तर आपण आय हा 3 वेळा घेऊ शकतो, हे की नाही. म्हणजे 5 नंतर 1 2 3, बरोबर. म्हणजे हा झाला 8. म्हणजे हा काय झाला 8, बरोबर. म्हणून तो असा न लिहिता तो हा लिहायचा. आता व्हीच्या पुढे आपण 1 2 3 आणि 4 वेळा आय घेऊ शकतो का, नाही. नियम काय आहे, फक्त 3दा घ्यायचा. म्हणजे हा 9 होऊ शकत नाही. म्हणून आता 9 कसा लिहायचा, तर तो हा 10 9 वजा 1 गेला, बरोबर झाले 9. समजलं, लक्षात आले नियम 4. हां, आता ह्या नियमांची आपण जरा परत एकदा उजळणी करू. हां, आय म्हणजे 1, एक्स म्हणजे 10 आणि व्ही म्हणजे 5, बरोबर. आय आपण किती वेळा घेऊ शकतो, 3 वेळा घेऊ शकतो. हां, बरोबर. 10 किती वेळा घेऊ शकतो, 3 वेळा घेऊ शकतो. व्ही मात्र रिपीट करायचा नाही. आलं लक्षात. आणि जेव्हा आय आपण एकदा लिहितो 1, 2 वेळा घेतले की त्यांची बेरीज म्हणजे 2 झाले, 3दा घेतली की झाले त्याचे 3, बरोबर. लक्षात आलं. तसंच एक्स रिपीट केला आपण, 101ची किंमत 10, 2x घेतले की 20 आणि 3x घेतले की 30, बरोबर. लक्षात आलं. आणि हा रिपीट करायचा नाही, बरोबर. हे एवढे जर नियम आपण लक्षात ठेवले तर आपल्याला 1 ते 20 पर्यंत सगळे अंक आपल्याला लिहिता येतात. हां, चलो बाय.